नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवनीत प्रबोधिनी या युट्यूब चॅनलवरती. आपण जी एसएससी जीडी साठीची अतिसंभाव्य प्रश्नसंच सिरीज चालू केलेली आहे, त्यातला हा आजचा आपला चौथा भाग आहे. या 3 भागांमध्ये आपण जे घेतलेले आहे, त्याच प्रकारे आपण हा चौथा भाग हा सुद्धा आपण जीके वरती घेतोय. जीकेचा अभ्यास एसएससीच्या जीडीच्या एक्झामसाठीचा हा खूप महत्त्वाचा ठरतो. बघा आता आजची सिरीज आपण चालू करूया. मग काय आजचा आपला हा पहिला प्रश्न, खालीलपैकी 57वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेती व्यक्ती कोण आहे? बघा आता हे आपण वेगवेगळे पुरस्कार पाहिले. याच्या अगोदरच्या आपण ज्या काही सीरीज पाहिल्या होत्या, त्या सीरीजमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे पुरस्कार घेतले होते. त्याचप्रमाणे आपण आजच्या सीरीजमध्ये सुद्धा एखाद्या पुरस्कारावरचा प्रश्न घेतलेला आहे. जर तुम्ही पीवायक्यूज किंवा तुम्ही जर अगोदरचे क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह करत असाल, तर तुम्हाला कळतच असेल की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात, पुरस्कारांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण हे पुरस्कारांवरचे प्रश्न प्रत्येक सीरीजमध्ये घेतलेला आहे. आजचा हा प्रश्न कशावरती विचारलाय? तर ज्ञानपीठ पुरस्कारावरती विचारला गेलेला आहे. मग बघा कितवा ज्ञानपीठ पुरस्कार विचारला आपल्याला? तर आपल्याला 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विचारला गेलेला आहे. तर मग बघा म्हणजेच 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळालाय? अमिताभ घोष, त्याच्यानंतर नीलमणी फुकट, दामोदर मावजो आणि यांपैकी नाही. तर बघा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर मावजो यांना मिळालेला आहे. हा त्यांना कोकणी भाषेसाठी मिळालेला आहे. ठीक आहे, कोकणी भाषेसाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. बघा आता पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार कशासाठी दिला जातो रे? तर बघा आपल्या ज्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या काही 22 भाषा आहेत, त्या 22 भाषा आणि प्लस इंग्रजी भाषा अशा एकूण 23 भाषांमध्ये जे काही लिखाण केलं जातं, त्या साहित्यांसाठी जे व्यवस्थित साहित्य आहे, त्या भाषेमधल्या साहित्यांसाठी तो पुरस्कार दिला जातो. कोणता पुरस्कार रे? तर आपला हा ज्ञानपीठ पुरस्कार. बघा मग या पुरस्कारासंबंधी आपण थोडीशी माहिती बघूया. पुरस्काराची स्थापना कधी झाली? 1961 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झाली होती. आणि पुरस्काराची स्थापना कोणी केली होती? तर साहू शांतीप्रसाद जैन यांनी या पुरस्काराची स्थापना केली होती. आणि आताही हा पुरस्कार साहू शांतीप्रसाद जैन यांच्या संस्थेकडूनच प्रदान केला जातो. बक्षीस 11 लाख रुपये, वाग्देवीची मूर्ती आणि एक पत्र. म्हणजे ह्या पुरस्कारामध्ये बक्षीस काय दिलं जातं? तर बघा 11 लाख रुपये दिले जातात आणि वाग्देवीची मूर्ती आणि एक प्रशस्ती पत्र दिलं जातं. हा पुरस्कार 8व्या अनुसूचीतील भाषांसह इंग्रजीतही दिला जातो. म्हणजे आपले जे काही आपले अनुसूच्या आहेत, 12 अनुसूची, त्याच्यापैकी जी 8वी अनुसूची आहे, जो आपला भारतीय भाषा, मग आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत, त्याच्यामध्ये आपल्या 22 भाषांचा समावेश केलेला आहे 8व्या अनुसूचीमध्ये. त्या 22 भाषा प्लस ही इंग्रजी भाषा, अशा या सर्व भाषांना हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. प्रथम विजेते कोण आहे? म्हणजे पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती व्यक्ती कोण आहे? किंवा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळालाय? तर तो कोणाला मिळालाय? जी शंकर कुरूप हा मल्याळम भाषेसाठी त्यांना प्रदान केला होता. दुसरा, त्यानंतर 57वा ज्ञानपीठ पुरस्कार मावजो, दामोदर मावजो यांना कोकणी भाषेसाठी दिले गेलाय. त्यानंतर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा आत्ताच याच वर्षी आपण 2-3 दिवसापूर्वी आत्ताच नुकताच जाहीर झालेला आहे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार. तो कोणाला प्रदान झालाय? तर गुलजार यांना उर्दू भाषेसाठी, जे उर्दू कवी आहेत त्यांना उर्दू भाषेसाठी हा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि दुसरा, जगद्गुरु राम भट्टाचार्य यांना संस्कृत भाषेसाठी करण्यात आलाय, जे संस्कृतचे विद्वान आहेत. हा 58वा हा करंट मध्ये जातो हा क्वेश्चन. ठीक आहे, तुम्हाला करंट मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपला 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला प्रदान केलाय? तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा 2 जणांना देण्यात आलेला आहे. एकतर गुलजार उर्दू भाषेसाठी आणि दुसरा जगद्गुरु राम भट्टाचार्य यांना संस्कृत भाषेसाठी देण्यात आलेला आहे. आणि 57वा कोणाला देण्यात आलाय? तर दामोदर मावजो यांना कोकणी भाषेसाठी देण्यात आलेला आहे. बघा आता पुढचा प्रश्न काय रे? गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून डॅश 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 या भाषेचा वापर केलेला आहे. म्हणजे गौतम बुद्धांनी लोकांना आपले उपदेश, आपले संदेश हे कोणत्या भाषेमध्ये दिले? हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा पहिला प्रश्न पाली, दुसरा संस्कृत, तिसरा मराठी आणि चौथा इंग्रजी. तर बघा गौतम बुद्धांनी आपले उपदेश हे पाली भाषेमध्ये दिलेले आहेत. बघा आता पुढे काय, पाली भाषेमध्ये दिलेले. त्याच्यानंतर गौतम बुद्ध ह्यांचं खरं तर जे काही मूळ नाव आहे, त्यांचं मूळ नाव काय रे? गौतम बुद्धांचं मूळ नाव हे सिद्धार्थ आहे. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. गौतम बुद्धांचे मूळ नाव हे सिद्धार्थ आहे आणि ते ज्या झाडाखाली त्यांना
ज्ञान प्राप्त झाली, ते झाड कशाचं होतं रे? पिंपळाचं झाड. ठीक आहे. पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. ते वृक्ष आता कोणतं वृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे रे? ते आता बोधी वृक्ष म्हणून त्याला प्रसिद्धी आहे. त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. गौतम बुद्धांबद्दल किंवा वर्धमान महावीर यांच्याबद्दल सुद्धा एसएससी जीडीच्या एक्झामसाठी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला अभ्यासायचे आहेत. पुढे बघा आता काय आहे? तिसरा प्रश्न, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? आता बहमनी राज्य हे खूप गाजलेलं राज्य होतं. तुम्ही जर अभ्यासलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल. बघा, हरिहर, चंद्रदेव, हसन-गंगू आणि दंतीदुर्ग. मग बहमनी राज्याची स्थापना कोणी केली रे? तर बहमनी राज्याची स्थापना ही हसन-गंगू यांनी केलेली आहे. बघा आता, हसन-गंगू याने बहमनी राज्याची स्थापना केली. तो बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. हे एक लक्षात ठेवायचं, बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. हसन-गंगू याने अल्लाउद्दीन बहमन शाह, हे खूप महत्वाचे आहे. त्याने अल्लाउद्दीन बहमन शाह हा किताब धारण केला. कोणता किताब धारण केला होता रे हसन-गंगूने? तर अल्लाउद्दीन बहमन शाह हा किताब त्याने धारण केलेला होता. बहमनी राज्याची राजधानी कर्नाटकातील गुलबर्गा ही स्थापन करण्यात आली होती. गुलबर्गा इथे स्थापन करण्यात आली होती. बहमनी राज्याचा संस्थापक कोण? हसन-गंगू. हसन-गंगूने स्वतःला कोणता किताब धारण करून घेतला होता? तर अल्लाउद्दीन बहमन शाह. आणि या बहमनी राज्याची राजधानी कुठे होती रे? तिथे राजधानी ही गुलबर्गा या ठिकाणी होती. पुढचा प्रश्न बघा काय आता, भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये डॅश डॅश द्वारा हस्तलिखित करण्यात आली होती. आता हा आपल्या राज्यघटनेवरचा प्रश्न आहे. आपलं जे भारताचं संविधान आहे, ते भारताचं संविधान कोणी लिहिले किंवा कोणाच्या हस्ताक्षरामध्ये, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, तुम्ही जर संविधानाची प्रत पाहिली आता, तरी संविधानाच्या प्रत मध्ये सुद्धा प्रत्येक पेजवरती तुम्हाला प्रेम हे नाव दिसून येतं. प्रेम. ठीक आहे. प्रत्येक प्रतवरती, प्रत्येक पेजेसवरती, ऍक्च्युली प्रत्येक पेजेसवरती जे काही प्रत्येक पान जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक पानावरती तुम्हाला खाली कोपऱ्यामध्ये प्रेम हे नाव दिसून येतं. मग हे प्रेम हे नाव काय रे? कारण त्यांचं नावच आहे. ज्यांच्या हस्तलिखित मध्ये ही राज्यघटना लिहिलेली त्यांचं नाव आहे. बघा आता काय, प्रेम बिहारी नारायण रायजादा, हे त्यांचं नाव आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी त्यांच्या स्वाक्षरामध्ये आपली भारताची राज्यघटना ही इंग्रजीमध्ये लिहिलेली. म्हणून जर इंग्रजी मधली जर राज्यघटना तुम्ही जर पाहिली तर प्रत्येक पेजवरती खाली कोपऱ्यामध्ये त्याचं प्रेम हे नाव लिहिलेलं आढळून येतं तुम्हाला. आंबेडकरांनी लिहिली का? तर नाही लिहिलेली. कला व्यंकटराव उपेंद्रनाथ बर्मन यांचाही काही लिहिण्यामध्ये काहीच नाही. त्यांनी त्यांच्या स्वाक्षरामध्ये लिहिली. त्यांचं नाव काय? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा हे त्यांचं नाव आहे. मग बघा आता, आपली राज्यघटना लिहायला किती दिवस लागले होते रे? तर आपली राज्यघटना ही पूर्ण लिहायला 1 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. ठीक आहे. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यानंतर ह्याच्याबद्दलचं आता, आपण जर राज्यघटना पाहिली तेव्हा आपलं संविधान सभा घ्यायची. संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली होती? तर 9 डिसेंबरला भरली होती. ही डेट लक्षात ठेवायची. 9 डिसेंबरला हंगामी अध्यक्ष कोण होते रे? हंगामी अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते. ठीक आहे. हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा होते. त्यांच्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. मग नंतर दुसरं अधिवेशन भरलं होतं हे 11 डिसेंबरला. मग दुसऱ्या अधिवेशनामध्ये आपल्या संविधान सभेचे आपल्या संविधानाचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून कोणाला निवडण्यात आलं होतं? तर कायमस्वरूपीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ठीक आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्याच्यानंतर संविधान सभा बघताना आपण जर अजून पाहिलं त्याच्यामध्ये मसुदा समिती ती वेगवेगळ्या समित्या येतात. मसुदा समिती येते. त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यानंतर राष्ट्रध्वज समिती येते, अल्पसंख्याक समिती येते. अशा वेगवेगळ्या भरपूर समित्या आहेत. त्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते किंवा त्या समित्या कोणाच्या अंतर्गत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. पुढे बघा आता काय, कोरोना हा विषाणू चीनमधील डॅश 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 या शहरात पहिल्यांदा आढळला. बघा, आता हा प्रश्न कशावरती विचारला गेलेला आहे? तर कोविड-19. ठीक आहे. पॅन्डेमिकचं वर्ष आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्याला घराबाहेर सुद्धा निघता आलं नव्हतं. ह्याच्यामध्ये आपले सगळे मूलभूत अधिकार हे स्थगित झाले होते. आपल्याला ना कुठे हिंडता फिरता येत होतं, ना काही घराच्या बाहेरच पडता येत होतं आपल्याला. ह्याने संपूर्ण जगभरामध्ये हाहाकार मांडला होता. कोणत्या रोगाने? तरी हा कोरोना रोगाने किंवा कोविड-19 ने. मग हा कोविड-19चा पहिला विषाणू आपल्याला तर माहिती चीनमध्ये सापडला, परंतु चीनमधील कोणत्या शहरामध्ये सापडला हे तुम्हाला विचारले गेलेले आहे? तर बघा, शांघाय,
बीजिंग, वुहान आणि टँजिंग. तर कोरोना हा विषाणू चीनमधील वुहान या शहरामध्ये पहिल्यांदा सापडलेला आढळतो. बघा आता पुढे काय, त्याच्यानंतर कोरोनाबद्दलचं थोडंसं बघा माहिती घेऊया. कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव असून हा विषाणू डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान या शहरात पहिल्यांदा आढळला. आता बघा इथे काय दिलंय की 2019 डिसेंबर 2019 मध्ये तो चीनमधील वुहान या शहरामध्ये पहिल्यांदा आढळला. आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन बघा, भारतात भारतात पहिला कोरोना रुग्ण पहिला कोरोना रुग्ण कधी आणि कुठे सापडला? ह्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण कधी आणि कुठे सापडला. पुढचा प्रश्न, पुढे बघा काय, या आजाराची लक्षणे. मग आता या कोरोना आजाराची लक्षणं काय आहेत? कसं समजायचं की कोरोना झालाय? तर बघा, सर्दी, ताप, घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि श्वासोच्छवासास काय होतो? त्रास होणे. आपण ह्या ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण गेलेलो आहे. आपल्यातल्या बऱ्याच जणांनाही कोरोना होऊन गेला असेल. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव ऑलरेडी घेतलेला आहे. त्याच्यामुळे लक्षणं ही तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेत. ती तुम्हाला पाठ करण्याची गरजच नाही. लक्षात काय ठेवायचंय की चीनमध्ये किंवा पहिला रुग्ण हा जगामध्ये कुठे, चीनमध्ये कुठे सापडला आणि कधी सापडला हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढे बघा काय, चंद्रावर चांद्रयान-3 जिथे उतरले त्या जागेचे नाव काय? आपल्या भारतासाठी सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट ती कोणती असेल तर ती कोणती रे? चंद्रयान. आपल्या ह्याच्यामध्ये जे आपल्या भारताने चंद्रयान जे गेलं होतं, चंद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावरती, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचलेला भारत हा आपला जगातील पहिला देश ठरलेला आहे. आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती. मग आपलं चंद्रयान-3 हे ज्या ठिकाणी उतरलं त्या जागेला काहीतरी नाव देण्यात आले. त्या जागेचं नाव काय? असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बघा, ऑप्शन मध्ये तिरंगा पॉइंट, वंदे भारत, जय हिंद आणि शिवशक्ती. मग चंद्रावरती चंद्रयान-3 ज्या ठिकाणी उतरलं त्याचं नाव काय रे? शिवशक्ती. त्याला नाव शिवशक्ती असं देण्यात आलेलं आहे. मग बघा आता पुढे आपण थोडीशी चंद्रयान बद्दलची माहिती घेऊयात. भारताचं चंद्रयान-3 चंद्रावरती उतरलं. दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत देश हा पहिला देश ठरला आहे. चंद्रयान मधील रोवरचे नाव हे खूप महत्वाचे. हा रोवर कोणतं होतं तर प्रज्ञान हे रोवर होतं. भारताचे चंद्रयान-2 ज्या ठिकाणी उतरले होते त्या जागेला तिरंगा पॉइंट असे देण्यात आलेले. महत्वाचा पॉइंट आहे, कन्फ्युजन होऊ शकतं. चंद्रयान-3 ज्या ठिकाणी उतरलं त्याला शिवशक्ती नाव देण्यात आले आणि चंद्रयान-2 आपलं ज्या ठिकाणी उतरलं होतं त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे तर तिरंगा पॉइंट असं नाव देण्यात आलेलं आहे. बघा, चंद्रयान-3 ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणाला शिवशक्ती हे नाव देण्यात आलेलं आहे. शिवशक्ती पॉइंट हे नाव देण्यात आलेलं आहे. चंद्रयान-3 मोहिमेचे नेतृत्व कोणी केलं होतं? मग इस्रोचा हा उपक्रम होता. इस्रोने हे यान सोडलं होतं. इस्रोचे अध्यक्ष कोण आहे? मग तुम्हाला ह्याच्यावरती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की इस्रोचे अध्यक्ष कोण आहे? मग कोण आहे रे? तर एस सोमनाथ हे काय आहेत? इस्रोचे अध्यक्ष आहेत. मोहीम संचालक कोण आहे रे? कोण होते रे? तर मोटवरी श्रीकांत. आणि प्रकल्प संचालक कोण होतं तर पी विरामुचू वेल हे काय होते तर त्याचे प्रकल्प संचालक होते. ही नावं सुद्धा तुम्हाला खूप महत्वाचे. इस्रोचे अध्यक्ष तर तोंडपाठच ठेवा. इस्रोचे अध्यक्ष कोण आहे असं विचारले जाऊ शकतं तर ते कोण आहेत? एस सोमनाथन हे काय तर इस्रोचे अध्यक्ष आहेत. पुढचा क्वेश्चन बघा काय, सध्या भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात किती तेजस विमाने आहे? आता हा बघा, तुम्हाला तेजस विमानांवरचा प्रश्न विचारला गेलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, तेजस विमान काय रे? तर बघा, तेजस विमान आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची संकल्पना मांडलेली आहे आणि मेक इन इंडियाच्या संकल्पनेतून तेजस हे विमान संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. बघा, संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. कोणते विमान तर आपले हे तेजस विमान. आणि ह्याचं दुसरं काय, दुसरं महत्वाचं म्हणजे आता नुकतेच तेजस विमानामध्ये उड्डाण करणारे माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेले. तेजस मधून
तेजस विमानातून उड्डाण करणारे पहिले पंतप्रधान कोणते, तर ते नरेंद्र मोदी. आणि तेजस हे का महत्वाचे आहे, का तर ते संपूर्ण भारतीय बनावटीचं आहे. मेक इन इंडिया या संकल्पनेतून ते बनवलं गेलेलं आहे. मग सध्या भारताच्या हवाई दलामध्ये किती येते तेजस तेजस विमाने? 83, 78, 90 आणि 46. तर किती आहे बघा? हे आहेत 83. आता सध्या भारताच्या ह्याच्यामध्ये किती आहे, तर 83 तेजस विमाने आहेत. तेजस हे हलक्या वजनाच्या लढाऊ विमान वर्गातील अर्थात लाईट कॉर्बॅट एअरक्राफ्ट वर्गातील संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. हे कोणते रे? लढाऊ विमान आहे. उत्पादक उत्पादक कोणती कंपनी याची निर्माण करते, तर कंपनी कोणती निर्माण करते? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी. ह्या कंपनीचं नाव सुद्धा महत्वाचं आहे. एकतर हा मेक इन इंडियाचा आहे, ठीक आहे. जर परदेशामध्ये बनवलं असतं आणि भारतात आणलं असतं तर त्याच्यामध्ये एवढे प्रश्न विचारले गेलेले नसते. परंतु ते लढाऊ विमान हे संपूर्ण भारतीय बनावटीचे आपल्या भारतामध्ये बनवले गेलेले आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तेजस विमानामध्ये बसणारे पहिली व्यक्ती हे कोण ठरलेले, तर नरेंद्र मोदी हे ठरलेले आहे. त्याच्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टीने एक महत्वाचा पाठ ठरतो. आणि उत्पादक देशाचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, तर कोणतं आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. बघा पुढचा प्रश्न काय आहे? जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? म्हणजे कोणत्या नदीवरती जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल बांधण्यात येत आहे? तर बघा, रावी, ब्रह्मपुत्रा, चिनाब आणि गंगा. तर कोणत्या रे? चिनाब नदीवरती हा रेल्वे पूल बांधण्यात येत आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. थोडी माहिती बघूयात. जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवरती जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वे पूल तयार होत आहे. हा पूल उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला या रेल्वे मार्गावरती चिनाब नदीवरती बांधण्यात येत आहे. हा पूल 359 मीटर उंचीवरती उभारला जात आहे. किती? 359 मीटर उंचीवरती उभारला जात आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जम्मू काश्मीर, ठीक आहे, चिनाब एकतर नदी लक्षात ठेवायची, ठिकाण लक्षात ठेवायचे. हे ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचे का तर तो जगातला सर्वात उंच पूल ठरणार आहे. त्याच्यानंतर त्याची तुम्हाला काय उंची सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची, किती? तर 359 मीटर ही त्याची उंची. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढे बघा रे काय? पंजाब, हरियाणा, राजस्थान मधील धुळीच्या वादळांना काय म्हणतात? ठीक आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये जी धुळीची वादळ येतात त्या वादळांना काहीतरी नाव देण्यात आलेलं, तर त्यांचं नाव काय रे? बघा, लू, आंधी, नॉर्वेस्टर आणि यांपैकी नाही. तर पंजाब, हरियाणा, राजस्थान यामधील धुळीच्या वादळांना काय म्हणतात? यामधील धुळीच्या वादळांना आंधी असे म्हटले जाते. बघा थोडीशी माहिती घेऊयात आता. आता बाकीचे वादळ आहे बघा. उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण कोरड्या वाऱ्यास काय म्हणले जातं? तर लू म्हणतात. उत्तर भारतामध्ये उन्हाळ्यात जे वारे वाहतात त्यांना काय म्हणतात? तर तिथे त्यांना लू वारे असे म्हटले जाते. पंजाब, हरियाणा, राजस्थान मधील धुळीच्या वाळवंटांना आंधी असे म्हणतात. पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यात उन्हाळ्यात अचानक वादळे निर्माण होतात त्यांना नॉर्वेस्टर असे म्हणतात. हे तीनही पॉइंट खूप महत्वाचे आहेत. आता आपला प्रश्न घेतलाय आपण हा पंजाब, हरियाणा, राजस्थानवरचा. तुम्हाला उत्तर भारतातला लू वाऱ्यांवरती सुद्धा विचारला जाऊ शकतो, नॉर्वेस्टर्स वरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे तिन्ही पॉइंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि तो कुठे कुठे येतं ते सुद्धा लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न बघा काय आहे? उत्तर प्रदेशातील गढवाल भागात वृक्षतोडीच्या विरुद्ध झालेले आंदोलन कोणते? मग त्याचं ऑप्शन बघा, अपिको, चिपको, चले जाव आणि वृक्ष बचाव. तर बघा, उत्तर प्रदेशामध्ये कोणतं आंदोलन झालं होतं? तर हे आंदोलन झालं होतं चिपको आंदोलन. आपण सर्वांनी शाळेमध्ये सुद्धा हे आंदोलन अभ्यासलं होतं. चिपको आंदोलन हे कोणी केलं होतं रे? तर ह्या आंदोलनाचे नेतृत्व सुंदरलाल बहुगुणा यांनी केलं होतं. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. सुंदरलाल बहुगुणा. ह्या आंदोलनाच्या वेळेस आपण पाहिलं होतं वृक्षतोडीच्या ह्याच्यामध्ये आंदोलन होतं. ह्या आंदोलनाच्या वेळेस सगळ्या स्त्रियांनी, पुरुषांनी यांनी काय केलं होतं? तर त्या वृक्षांना मिठी मारली होती. हे आपण पाहिलं होतं. आपण शाळेमध्ये सुद्धा अभ्यासलं याचं चित्र. चिपको आंदोलन आणि सुंदरलाल बहुगुणा म्हणलं की आपल्या शाळेतल्या पुस्तकामधलं ते चित्र डोळ्यासमोर येतं, की ज्यामध्ये असं सगळ्यांनी त्या झाडांना काय केलं होतं? मिठी मारली होती. हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल. बघा थोडीशी माहिती घेऊया त्याच्याबद्दल. चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चिपको हे आंदोलन केलेले होते. हे आंदोलन तत्कालीन उत्तर प्रदेशात म्हणजेच आत्ताच्या उत्तराखंडमध्ये करण्यात आलेले होते. म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये हे झालं होतं, परंतु आता उत्तर प्रदेशचं विभाजन झाल्यानंतर
जे विभाजन होऊन उत्तराखंड हे दुसरं राज्य निर्माण झालेले, मग हे जे आंदोलनाचं ठिकाण आहे हे सध्या कुठे आहे रे? तर ते कुठे आहे? सध्या उत्तराखंड राज्यामध्ये आहे. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की चिपको आंदोलन ज्या ठिकाणी झालं ते ठिकाण आता सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते ठिकाण आता कोणत्या राज्यामध्ये येतं? तर ते उत्तराखंडमध्ये आहे. हे एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. पुढचं बघा, जगातील 8वे आश्चर्य अंगकोर वाट मंदिर कोणत्या देशामध्ये आहे? आता पहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट घेऊ की अंगकोर वाट हे मंदिर आपल्या जगामध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर आहे हे. जगातील सर्वात मोठे मंदिर आहे आणि हे मंदिर कोणाचे आहे? तर हे मंदिर विष्णू देवाचे आहे. विष्णू देवाचे मंदिर आणि जगातील हे काय तर सर्वात मोठे मंदिर. आपल्या ह्याच्यामध्ये जगामध्ये आपण पाहिलं की 7 आश्चर्य 7 आश्चर्य 7 आश्चर्य, जगातील 8वं आश्चर्य कोणतं? 8वं आश्चर्य कोणतं? ह्यासाठी आपण सगळेजण वाट पाहत होतो. तर जगातील 8वं आश्चर्य हे अंगकोर वाट मंदिर याला जगातील 8वे आश्चर्य म्हणून घोषित केलेलं आहे. मग हे अंगकोर वाट मंदिर कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन बघा, अमेरिका, भारत, कंबोडिया आणि रशिया. तर अंगकोर वाट हे मंदिर कंबोडिया या देशामध्ये आहे आणि ते आपल्या जगातील 8वं आश्चर्य ठरलेलं आहे. बघा, सर्वात मोठे कंबोडियातील अंगकोर वाट मंदिर जगातील 8वे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अंगकोर वाट कंबोडियातील जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिर संकुलांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान विष्णूंचे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. जगातील 8व्या आश्चर्यांची पदवी उत्कृष्ट इमारती किंवा प्रकल्पांना दिली जाते आणि अंगकोर वाटने ही मान्यता मिळवलेली आहे. तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं ना की अंगकोर वाट मंदिर जगातील 8वे आश्चर्य, तरी इतकं सुंदररित्या ते मंदिर आहे. संपूर्ण दगडी बांधकामामध्ये काम झालेलं आहे त्याचं आणि पूर्वीपासूनच आहे. तुम्ही आता जरी बघितलं तरी तुम्हाला ते मिळेल. बघा, 12वा प्रश्न काय? दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? दर्गा अजमेर शरीफ हा खूप पवित्र दर्गा असा मानला जातो आणि तो दर्गा कोणत्या राज्यामध्ये येतो? तर बघा, गुजरात, पंजाब, सिंध आणि राजस्थान. तर दर्गा अजमेर शरीफ हा हे राजस्थानमध्ये येतं. बघा, आता याच्यामध्ये थोडंसं बघूयात आपण माहिती. अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे नाव एक लक्षात ठेवा. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा यांचा दर्गा हे भारतातील मुस्लिमांचे सर्वात पवित्र स्थळ आहे. भारतातील मुस्लिमांचे सर्वात पवित्र स्थळ हे कुठं आहे? तर राजस्थानमध्ये आहे. पण मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे एक अर्थी हे स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. हा दर्गा म्हणजेच प्रसिद्ध मुस्लिम संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची समाधी आहे. भारतात इस्लामाच्या आगमनाबरोबरच सुफी पंथांचीही सुरुवात झाली. सुफी पंथ एकेश्वरवादावरती विश्वास ठेवतो. हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, वलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये येतो? आता हा जिल्ह्यावरचा प्रश्न विचारला गेलाय. बघा, ओरिसा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आसाम. तर वलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये येतो रे? तर तो हा गुजरात राज्यामध्ये येतो. आता ह्याच्यावरती प्रश्न का विचारलाय? तर बघा, वलसाड हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. वलसाड जिल्ह्याच्या दक्षिणेस महाराष्ट्राचा पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र, इतर दिशांना गुजरातचे जिल्हे आहेत. त्याच्यानंतर दादरा नगर हवेली, दीव दमण ह्या केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा ह्या जिल्ह्याने घेरलेले आहे. त्याच्यामुळे हा गुजरात मधील एक महत्वाचा जिल्हा ठरतो. पुढे बघा रे, मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? आता मिनी ही मणिपूरची आहे, नागालँड, आसाम की अरुणाचल प्रदेश? तर मिनी ही अरुणाचल प्रदेशची काय आहे? प्रमुख भाषा आहे. मिनी या नावावरून मणिपूर करू शकता. जर तुम्हाला असं वाटू शकतं की मणिपूरवरून मिनी हे नाव होऊ शकतं, परंतु मिनी ही अरुणाचल प्रदेश राज्याची प्रमुख भाषा आहे, ती मणिपूरची नाही. पुढे बघा, डेक्कन ओडिसी हे नाव कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे रे डेक्कन ओडिसी? नृत्य, ट्रेन, पुण्यातील लायब्ररी की नाटक? तर डेक्कन ओडिसी हे एका ट्रेनचं नाव आहे. एका ट्रेनला दिलेलं ते नाव आहे. ही ट्रेन आपल्या भारतीय रेल्वे आणि एमटीडीसी कोणी रे? बघा, भारतीय रेल्वे आणि दुसरं म्हणजे एमटीडीसी म्हणजेच पर्यटन जे विभाग आहे, आपला पर्यटन विभाग आणि आपल्या भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने यांनी तयार केलेली ही डेक्कन ओडिसी ही पहिली 5 स्टार ही 5 स्टार दर्जाची काय आहे? एक
लोकल ट्रेन आहे आणि त्याच्यामुळे ती परदेशांसाठी, परदेशी परकीय जे लोक येतात पर्यटनासाठी आपल्या भारतामध्ये, त्यांच्यासाठी एक खूप महत्वाचं आकर्षण ठरतं. बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात येतं. आता हे राष्ट्रीय उद्यानवरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधले काही राष्ट्रीय उद्यान, तसं बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा काही राष्ट्रीय उद्यान आहेत. राष्ट्रीय उद्यानवरचा प्रश्न विचारला गेलेला आहे, तर हा आपल्याला बनरघट्टा हे राष्ट्रीय उद्यान विचारले गेलेले आहे. तर ते राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये? ऑप्शन बघा, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ. तर बघा, बनरघट्टा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे रे? तर ते येतं कर्नाटक या राज्यामध्ये. ठीक आहे. नाव बघितलं तर नावावरून कळतं साऊथचे, मग तुम्हाला ऑप्शनला सगळ्या साऊथचीच नावं देणार. दक्षिणेकडे जे राज्य आहेत त्याच राज्यांची नाव देणार, मग त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युज करणार. मग तुम्हाला कळलं पाहिजे ते कोणते, मग त्यासाठी तुमचा अभ्यास तसा झाला पाहिजे. तुम्हाला त्या त्या राज्यामधले महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आणि कोणते कोणते राष्ट्रीय उद्यान आहेत तुम्हाला माहिती असायला हवेत. बघा, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. बँगलोर शहराजवळील पर्यटन स्थळांपैकी एक बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान हे सर्व वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्ग आहे. 260.5 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले हे विविध प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे. या उद्यानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वन्यजीव सफारी. राष्ट्रीय उद्यानाच्या सहलीवर प्रवासी मगरीचे फार्म आणि फुलपाखरू आणि साप उद्यानांना देखील भेट देऊ शकतात. जे लोक आहेत, आता ह्याच्यामध्ये सांगितलं बघा आपण, वन्यजीव सफारी झालं, त्याच्यानंतर वन्यजीव प्रेमी जे वन्यजीव प्रेमी आहे त्यांच्यासाठी हे काय ठरतं, तर एक महत्वाचा आणि आकर्षणाचा भाग ठरतं हे बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान. का तर बघा, इथे तुम्हाला काय भेटणार आहे, मगरीचे फार्म्स आहेत, फुलपाखरू, तसे सर्प उद्यान, या सगळ्या गोष्टींना सुद्धा तुम्ही जाऊन काय भेट देऊ शकता आणि त्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. म्हणून हे एक पर्यटन स्थळ म्हणून, एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा गणलं जातं. पुढे बघा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? सौर ऊर्जेवर चालविले जाणारे पहिले रेल्वे स्थानक विचारलं आपल्या भारतातलं. बघा, जालंधर, धोलेरा, शिलाँग आणि गुवाहाटी. भारतातील पहिले सौर ऊर्जेवरती चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते रे? तर ते कोणतं आहे? गुवाहाटी. हे भारतातील पहिलं रेल्वे स्थानक आहे जे सौर ऊर्जेवरती चालतंय. त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊयात. गुवाहाटी हे भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालणारे रेल्वे स्थानक बनले आहे, जेथे एप्रिल 2017 मध्ये सौर प्रतिष्ठापन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. गुवाहाटी रेल्वे स्थानकाच्या छतावरती सुमारे 2352 सोलार मॉड्यूल्स, 700 केडब्ल्यूपी निर्माण करण्याची क्षमता स्थापित करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय केलेले आहे, त्या रेल्वे स्थानकाच्या छतावरती त्यांनी 2352 सोलार प्लांट्स बसवलेले आहेत. जे प्लांट्समुळे काय होतंय, तर तिथे ती वीज निर्मिती केली जाते. म्हणून हे सौर ऊर्जेवरती चालणारे भारतातील पहिले रेल्वे स्थानक म्हणून गणलं जातं. ठीक आहे. पुढे बघा रे, आता काय पुढचा प्रश्न, लेप्चा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? आता हे काय भाषा आहेत, ह्या दोन भाषा कुठे बोलल्या जातात? तर बघा, त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि सिक्कीम. तर याचं उत्तर काय रे? सिक्कीम. तर बघा, तुमच्यातले बरेच जण असे म्हणतील की ही भाषा फक्त सिक्कीम मध्येच नाही, तर आसाममध्येही बोलली जाते, मणिपूरमध्येही बोलली जाते आणि त्रिपुरामध्येही बोलली जाते. ज्यावेळी असं तुम्हाला येतं ना, आता खरंच ही भाषा तर ह्या चारही ऑप्शन मध्ये किंवा चारही पर्यायांमध्ये, चारही राज्यांमध्ये ती बोलली जाते. परंतु अशा वेळी काय करायचं, तुम्हाला परीक्षेला असे प्रश्न येतात, मग आपण कन्फ्युज होऊन जातो की काय करायचं. अशा वेळी काय करायचं की मोस्ट ऑफ, सर्वाधिक भाषा काय करायचं, त्याच्या ठिकाणी काय करायचं, सर्वाधिक कुठे बोलली जाते ते बघायचं. म्हणजे सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते आणि तो ऑप्शन काय करायचा, करेक्ट चूज करायचा. मग आता ही लेप्चा आणि भुतिया ही भाषा त्रिपुरा, आसाम, मणिपूर यांच्यापैकी सिक्कीम मध्ये सर्वाधिक बोलली जाते. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय केलं गेलेलं आहे, तर सिक्कीम हे केलं गेलेलं आहे. बघा, आता पुढे काय, पुढे विचारले गेलेले शिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे. काही जण म्हणतील शिवाजी, हे शिवाजी नाहीये, ते जिवाजी, ह्याचं नाव बरोबर आहे. जिवाजी हे विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे हे विचारले गेलेले आहे. तर बघा, एक ग्वाल्हेर, वाराणसी, कोलकाता आणि दिल्ली. तर जिवाजी हे विद्यापीठ कुठे रे? तर जिवाजी हे विद्यापीठ ग्वाल्हेर या ठिकाणी आहे, ग्वाल्हेर या शहरामध्ये आहे. आता या विद्यापीठाची थोडीशी माहिती घेऊयात आपण. जिवाजी विद्यापीठ म्हणजेच जिवाजी युनिव्हर्सिटी हे ग्वाल्हेर, मध्य प्रदेश म्हणजेच भारतामध्ये हे NACC A++ सार्वजनिक संलग्न विद्यापीठ आहे. हे नाव ग्वाल्हेरच्या जिवाजीराव सिंधिया यांचे आहे. ग्वाल्हेरचे जिवाजीराव सिंधिया यांचे हे नाव आहे आणि त्यांचंच नाव हे विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे.
विद्यापीठाची स्थापना 23 मे 1964 रोजी झाली आणि भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 11 डिसेंबर 1964 रोजी कॅम्पसची पायाभरणी केली. हे भारत सरकारद्वारा पूर्णपणे मान्यता प्राप्त आहे. कोणतं? तर शिवाजी विद्यापीठ, जे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर या ठिकाणी येतं. पुढे बघा रे काय आहे? म्हणजे पुढचा प्रश्न, जम्मू व काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित केलेले आहे? बघा, जम्मू काश्मीर हे पहिलं काय होतं रे? जम्मू काश्मीर हे पहिलं राज्य होतं. ठीक आहे, जम्मू काश्मीर पहिलं राज्य होतं. त्याच्यानंतर मग काय केलं? म्हणजे राज्य होतं त्यावेळेस काय होतं, जम्मू काश्मीर हे कलम 370 अंतर्गत काम करत होतं. परंतु काय केलं भारत सरकारने, कलम 370 हा काय केलेला आहे? आता कलम 370 रद्द केलेला आहे. कलम 370 अंतर्गत काय होतं रे? कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीरला विशेष अधिकार होते. जे विशेष अधिकार इतर राज्यांना नव्हते, परंतु जम्मू काश्मीरला होते. जम्मू काश्मीर हे त्याची वेगळ्या पद्धतीने त्याचं कामकाज चालू होतं. तिथे आपण बाकीचे लोक जाऊन तिथे जमिनी खरेदी करू शकत नव्हते किंवा काही व्यवसाय करू शकत नव्हते. या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे कलम 370 हा रद्द करून आता जम्मू काश्मीर हे सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार कार्य करणार आहे. व जम्मू काश्मीरचा कलम 370 रद्द केला आणि त्याच्यानंतर त्या त्याला जे राज्य होतं, ते राज्यावरून त्याला काय केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं. मग ते कधी केलं? तर बघा, पहिलं ऑप्शन 5 ऑक्टोबर 2019, त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर 2019, 26 ऑक्टोबर 2019 आणि 31 ऑक्टोबर 2019. तर बघा, ह्याचं उत्तर काय आहे? 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याला काय केलं? राज्याचा दर्जा काढून टाकून त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मग जम्मू काश्मीर बरोबर कोणतं होतं रे? अजून एक जम्मू काश्मीर बरोबर लडाख हे सुद्धा होतं. बघा, जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 संसदेने मंजूर करण्यात आला. यानुसार जम्मू काश्मीर राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. 31 ऑक्टोबर 2019 रोजी ही पुनर्रचना करण्यात आली. ज्यावेळी ही पुनर्रचना केली त्यावेळी जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 सेपरेट केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलेले होते. हे एक लक्षात ठेवायचे. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते? आता आपण लास्ट टाइम पाहिलं होतं की सर्वात मोठं हॉकी स्टेडियम पाहिलं होतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. आता याच्यामध्ये काय पाहतोय आपण की जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे कुठे? तर बघा, किंवा कोणतं येते? ईडन गार्डन कोलकाता, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, वानखेडे स्टेडियम मुंबई, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हैदराबाद. तर याचं उत्तर काय? तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात हे काय आहे? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. तथा आपले भारतातील सुद्धा सर्वात मोठं काय आहे? तर क्रिकेट स्टेडियम आहे. तर या स्टेडियम बद्दलची आपण थोडीशी माहिती बघूयात. अहमदाबादच्या मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियम, पूर्वीचं सरदार पटेल स्टेडियम व गुजरात स्टेडियम हे भारतातील कसोटी क्रिकेटचे एक महत्वाचे मैदान आहे. 1982 मध्ये बांधल्या गेलेल्या या स्टेडियम मध्ये पहिला कसोटी सामना इसवी सन 1983 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये खेळविण्यात आला. मेलबर्न क्रिकेट स्टेडियम नंतर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे आहे. त्याची आसन क्षमता ही 1.32 लाख, हे एक लक्षात ठेवा. त्याची आसन क्षमता ही 1.32 लाख प्रेक्षकांची आहे. तर मेलबर्न क्रिकेट मैदानाची क्षमता ही 1.4 लाख आहे. म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या अगोदर मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम होतं. त्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी स्टेडियमची स्थापना करण्यात आली, त्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियम हे काय झालं? तर जगातील सर्वात मोठं स्टेडियम म्हणून घोषित झालेलं आहे. पुढे बघा, असईच्या लढाईत वेलिंग्टनचा तत्कालीन भावी ड्यूक ऑर्थर वेलेस्ली याच्या विरुद्ध खालीलपैकी कोणी युद्ध केले? आसईची लढाई माहिती आपल्या सर्वांना. आसईच्या लढाईवरचा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ऑप्शन बघा काय आहे? बायजाबाई, अनंत लक्ष्मण कान्हेरे, बाबू गेनू आणि माधवराव बागल. तर याचं उत्तर काय रे? बायजाबाई. बायजाबाई यांनी काय केलं होतं? ड्यूक ऑर्थर वेलेस्लीच्या विरुद्ध युद्ध केलेलं होतं. त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती पाहूया आता. बायजाबाई ग्वाल्हेर संस्थानाच्या राणी होत्या. बायजाबाई शिंदे दौलतराव शिंदे यांच्या पत्नी होत्या. इंग्रज लेखक त्यांना ब्युटी ऑफ डेक्कन हे वाक्य लक्षात ठेवा. इंग्रज लेखक त्यांना काय म्हणायचे? ब्युटी ऑफ डेक्कन म्हणजेच काय? तर दक्षिणेची सौंदर्य लतिका, असं वर्णन कोणाचं केलं जायचं रे? बायजाबाई शिंदे यांचं असं वर्णन केलं जायचं.
त्यांचं माहेर कोणतं होतं? कोल्हापूर जिल्ह्यातील घाटगे घरातील त्या होत्या. ठीक आहे. दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी महाराणी बायजाबाई शिंदे यांचे चरित्र लिहिलेले आहे. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराणी बायजाबाई शिंदे यांचं चरित्र कोणी लिहिलंय? तर ते दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी काय केलेले? महाराणी बायजाबाई शिंदे यांचं चरित्र लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा काय? डॅश डॅश ही यादव घराण्याची राजधानी होती. म्हणजे यादव घराण्याची राजधानी कोणती होती? तर बघा ऑप्शन 1 देवगिरी, दुसरं जिंजी, 3 नाशिक आणि 4 विजापूर. तर यादवांची राजधानी कोणती होती रे? देवगिरी ही यादवांची राजधानी होती. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. बघा, देवगिरीचे यादव घराणे इसवी सन 850 ते इसवी सन 1317 स्वतःला सोमवंशी म्हणत नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. भिल्लमदेव यादव याने देवगिरी येथे राजधानी स्थापन केली. कोणी केली दिले? भिल्लमदेव याने स्थापन केली होती. हे मंडपंथी पद्धतीने बांधकाम यादव काळातील मानले जाते. तर शेवटचा राजा शंकरदेव ह्यांचा शेवटचा राजा कोणता होता? तर शंकरदेव. यादव साम्राज्याचा शेवटचा राजा हा कोणी केलेला रे? अल्लाउद्दीन खिलजी. शेवटचा राजा हा शंकरदेव होता यादव घराण्याचा आणि यादव घराण्याचा शेवट हा कोणी केलेला? तर तो अल्लाउद्दीन खिलजी याने केलेला होता. पुढे बघा काय रे? सातवाहन राजवटी हा सुद्धा एका घराण्यावरचाच प्रश्न आणि इतिहासामधला प्रश्न विचारला गेलेला आहे. 24वा प्रश्न. सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेलेल्या आहेत? कोणती लेणी रे? घारापुरी, बेडसे, वेरूळ आणि कारले. तर सातवाहन यांच्या काळामध्ये कोणत्या? वेरूळची लेणी खोदली गेलेली आहे. आता हे सातवाहन घराण्यांना काय होतं? तर वास्तुशिल्प या सगळ्यांची त्यांना आवड होती आणि त्याचा छंद होता. त्याच्यामुळे त्यांच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याचशा लेण्या खोदल्या होत्या. त्या लेण्यांवरती आता जरी आपण लेण्यांवरती गेलं की बरंचसं आपल्याला ते काम दिसतं, शिल्पकला दिसते, वेगवेगळे चित्र दिसतात ती कोरलेली. ती सुद्धा कोणाच्या काळामध्ये खोदली गेली होती रे किंवा काढली गेलेली होती ती? ही सगळी चित्र ही सातवाहन घराण्याच्या काळामध्येच गेलेली होती. बघा, सातवाहनकालीन कलेमध्ये प्रामुख्याने वास्तुशिल्प, त्याच्यानंतर स्थापत्य आणि चित्रकलेचा समावेश होता. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. बौद्ध भिक्खूच्या प्रार्थनास्थळांना चैत्यभूमी असे म्हणतात किंवा चैत्यगृह असे म्हणतात. हे खूप महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. त्यांच्या निवासासाठी विहारांची निर्मिती करण्यात आलेली. म्हणजे सातवाहन घराणे हे ज्यावेळेस लेण्यांची निर्मिती करायचे त्यावेळेस त्या लेण्यांमध्येच ते काय करायचे की बौद्ध भिक्खूंना प्रार्थना करण्यासाठी चैत्यगृहाची निर्मिती सुद्धा ते तिथे करायचे. सातवाहनकालीन भित्तिचित्रांचे नमुने अजिंठा, वेरूळ, कारले, भाजे, जुन्नर, पितळखोरा इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमध्ये पाहावयास मिळतात. आपण सुद्धा पाहिले. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की भिंतींवरती जे काही ते कोरलेले असतात ते चित्र ते कोणाच्या काळामध्ये झालेले आहेत? तर सातवाहन घराण्याच्याच काळामध्ये झालेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेलेच असेल. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी कुठून आले होते? तर बघा लाहोर, मद्रास, दिल्ली आणि मुंबई. तर पहिल्या अधिवेशनामध्ये कुठून आले होते रे? तर सर्वाधिक कुठून आले होते? तर हे मुंबईमधून आले होते. आपण याआधी सुद्धा पाहिलं होतं की काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? तर 1885 मध्ये त्याची स्थापना झाली होती. ठीक आहे. त्याचं पहिलं अधिवेशन हे कुठं भरलं होतं रे? पहिलं अधिवेशन हे मुंबईमध्ये भरलं होतं. मग तिथूनच सर्वाधिक प्रतिनिधी आले होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते रे? तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. ठीक आहे, व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य उपस्थित होते? तर पहिल्या अधिवेशनाला एकूण 72 सदस्य उपस्थित होते. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि ही संकल्पना किंवा याची स्थापना कोणी केली होती? कोणाच्या विचाराने किंवा कोणाच्या संकल्पनेने काँग्रेसची स्थापना झाली होती? तर ते कोण होते रे? तर ते होते ॲलन ह्यूम. ॲक्चुअली त्यांनी स्थापना केली ही कशासाठी केली होती? की त्यांच्यासाठी केली होती. त्यांचं म्हणणं काय होतं की भारतीयांना एकत्र आणायचं आणि त्यांना आपल्यासाठी कामाला लावायचं. परंतु काय झालं? भारतीयांना एकत्र आणणं, भारतीयांची संघटना स्थापन केली. परंतु भारतीयांनी त्यावेळेस काय झालं होतं? शिक्षण झालं होतं सगळ्यांचं. शिक्षण होतं सगळ्यांचं आणि आपल्यावरती ब्रिटिशांनी काय-काय हाल केलेले आहेत हे त्यांना सगळ्यांना माहितीच होतं. म्हणून त्यांनी काय केलं? ॲक्चुअली त्यांनी कशासाठी स्थापना केली होती का? तर त्यांच्यासाठी काम करतील. परंतु त्या भारतीय लोकांनी काय केलं? त्यांच्या विरुद्ध काम करण्यास सुरुवात केली. भारतीयांनी काय केलं? स्वतंत्र राज्य आपल्याला निर्माण व्हावं म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध करणं चालू केलं. मग नंतर काय केलं? ॲलन ह्यूमनी काय केलं? त्याच्यातून स्वतःचा राजीनामा दिला. त्याच्यातून बाजूला पडलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे बघा आता काय? पुढचा प्रश्न डॅश डॅशने भारतातील कोणत्याही एटीएम मधून रुपे संचालित कार्ड वापरून रोख पैसे काढण्याची सुविधा चालू करणारी पहिली आरबीआय परवानाधारक
पीपीआय बनल्याचे जाहीर केलेले आहे. तर कोणते रे ते? रेझर पे, फोन पे, कॅश फ्री आणि ओमनी कार्ड. तर त्याचा आन्सर काय रे? ओमनी कार्ड. ओमनी कार्ड हे काय तर पीपीआय बनलेलं आहे आरबीआयचा परवानाधारक. पुढे बघा, ओमनी कार्ड या कंपनीने भारतातील कोणत्याही एटीएम मधून रुपे संचलित कार्ड वापरून रोख पैसे काढण्याची सुविधा सुरू करणारी पहिली आरबीआय परवानाधारक पीपीआय बनलेली आहे. ही पहिली आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे कोणती तर ओमनी कार्ड म्हणून. पुढचा प्रश्न बघा काय आहे? भारतीय वनस्थिती अहवाल 2021 नुसार राज्यांच्या त्यांच्या एकूण भौगोलिक प्रदेशांपैकी वनाने व्यापलेल्या जागेच्या टक्केवारीनुसार योग्य तो उतरता क्रम लिहा. म्हणजे ह्याच्यात काय विचारलं गेलेलं आहे की सर्वात जास्त वनाच्छादित प्रदेश कोणत्या राज्यांमध्ये आहे, त्यांचा उतरता क्रम आपल्याला हा लिहायचा आहे. बघा, पहिला ऑप्शन मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश. तिसरा ऑप्शन मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि चौथा ऑप्शन काय आहे? मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय. तर बघा, सर्वात जास्ती वनच्छादित प्रदेश हा मिझोराम मध्ये येतो, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि मेघालय. त्याच्यामुळे हा ऑप्शन, याचं उत्तर काय तर चौथं ऑप्शन मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय हे येतं. तेच बघा, सर्वाधिक वनच्छादित प्रदेश मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय मध्ये येतं. तर सर्वात कमी वनच्छादित प्रदेश कुठे येतं रे? तर सर्वात कमी वनच्छादित प्रदेश हे हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आपल्याला आढळून येतं. पुढचा प्रश्न बघा काय आहे? आता पाहिला आता हा आपला 28वा प्रश्न. खालीलपैकी कोणती मृदा लोह ऑक्साईडने खूप समृद्ध आहे आणि जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिडीकरण आणि अपक्षलन परिस्थिती हवामान बदललेल्या अनेक प्रकारच्या खडकांपासून तयार होते? आता ह्याचं उत्तर तुम्हाला एवढं सगळं वाचण्याची गरजच नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोह ऑक्साईडने काय खूप समृद्ध आहे. मग आता ऑप्शन बघा, गाळाची मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा की रेगूर मृदा. मग इथेच पाहिलं मी तुम्हाला सांगितलं की लोह ऑक्साईड म्हणलं की कोणती मृदा येते रे आपल्या ह्याच्यामध्ये? येते ती जांभी मृदा. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे तर जांभी मृदा हे आहे. पुढे बघा, ह्याचं थोडस आपण एक्सप्लेनेशन बघूयात. उंच डोंगराळ प्रदेशात आढळते. डोंगराळ प्रदेशामध्ये जांभी मृदा आढळते हे आपल्याला माहितीच आहे. जांभ्या खडकात बॉक्साईटचे विपुल साठे आढळतात, आपल्याला हे पण माहितीच आहे. लोहाच्या ऑक्साईडमुळे जांभी मृदा ती लालसर जांभा रंगाची दिसते. पावसाच्या जास्त प्रमाणामुळे मातीतील घटक वाहून जातात. म्हणजे बघा, आताचा प्रश्न विचारलाय, आपल्या महाराष्ट्रामध्ये जांभी मृदा कुठे आढळते? ते आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जांभी मृदा ही कोकणात आढळते. कोकणामध्ये पण कुठं आपण बघितलं तर बघा, दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक आढळते. आणि दक्षिण कोकणामध्ये ती सर्वाधिक का आढळते? तर तिथं काय होतं, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण काय असतं, जास्त असतं, त्या ठिकाणी काय आढळते? ही मृदा आढळून येते. मग पावसाचं प्रमाण दक्षिण कोकणामध्ये हे जास्त आहे. म्हणजे उत्तर कोकणाच्या तुलनेने जर पाहिलं तर दक्षिण कोकणामध्ये काय पावसाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजेच काय, तिथं लोहाचे प्रमाण जास्त आहे, त्या मातीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे त्याला लालसर रंग प्राप्त होतो. आपण बघितलं आपल्या कोकणामध्ये जरी आता आपण गेलं तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लालसर माती दिसते. त्या मृदेला काय म्हणतो आपण? तर जांभी मृदा असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं रे, त्यापासून बॉक्साईटचे विपुल साठे आपल्याला सापडतात जांभा खडकामध्ये. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे? भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर, भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते? आता बघा, भारतातील सर्वात मोठं पण आहे आणि कृत्रिम सरोवर पण आहे, म्हणजे खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, आपल्याला परीक्षेला कधीही विचारला जाऊ शकतो आणि कोणत्याही परीक्षेला विचारला जाणारा हा प्रश्न आहे. बघा, पहिलं पुष्कर, दुसरे ढेबर, सांबर आणि सूरजताल. मग ह्याचं उत्तर काय रे? ढेबर. बघा, आता ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की हे किती सुंदर आहे आणि हे आपल्या भारतातलं आहे खरं पाहायला गेलं तर. चित्रावरून असं वाटतं की हा कोणत्या तरी बाहेर देशामधलं असू शकतं, परंतु हे आपल्या भारतामध्ये आहे. आणि बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि ह्या सरोवरामध्ये आपलं जे हवा महल वगैरे येतं ते सुद्धा ह्या सरोवराच्या ह्याच्यामध्येच येतं. ह्याच्याबद्दलची आता थोडीशी माहिती घेऊयात आपण. ढेबर तलाव जैसमन तलाव म्हणून सुद्धा ओळखले जातं. हे भारतातील पहिले आणि जगातील सर्वात जुने ऐतिहासिक आणि भारतातील दुसरे सर्वात मोठे काय कृत्रिम गोड्या पाण्याचे तलाव आहे. हे पश्चिम भारतातील राजस्थान राज्यातील कुठे तर सालुंबर जिल्ह्यामध्ये आहे. राजस्थान राज्यामधले हे काय तर ढेबर हे सरोवर आहे, जे कृत्रिम सरोवर आहे. आता पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, आपला 30वा प्रश्न. धोलावीरा हे जागतिक वारसा स्थळ कोणत्या राज्यामधील आहे?
धोलावीरा हे ठिकाण हे कुठे आहे हे विचारलं गेलेलं आहे. ह्या ठिकाणाला काय गेलेलं आहे तर जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये त्याचा उल्लेख, नामोल्लेख किंवा त्या यादीमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, नोंदविलं गेलेलं आहे. पण का आता कुठे हे पहिलं बघूयात. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंड. तर कुठे रे धोलावीरा? धोलावीरा हे गुजरात राज्यामध्ये आहे. हे असं ठिकाण तुम्ही बघू शकता आणि ह्या हां, बरोबर. धोलावीरा हे ठिकाण गुजरातमध्ये आहे. हे ठिकाण तुम्ही पाहू शकता का ह्याला जागतिक वारसा स्थळामध्ये का नमूद केलेलं आहे? तर हे हडप्पाकालीन आहे. हडप्पा संस्कृतीचे इथं का आढळलेले तर अवशेष आढळलेले तुम्हाला दिसून येतात. बघा पुढे धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन युनेस्कोने या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून काय केलेलं आहे तर घोषित केलेलं आहे. आताच आपण पाहिलं की जागतिक वारसा स्थळ आणि जागतिक वारसा स्थळ हे कोण घोषित करतं रे? तर युनेस्को घोषित करतं. आपण ह्याच्या आधी सुद्धा युनेस्को बद्दलची सगळी माहिती पाहिलेली आहे. जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले हे गुजरात राज्यामधील चौथे आणि भारतातील 40वे ठिकाण आहे. भारतातील 40वे जागतिक वारसा स्थळ कोणतं असं जरी विचारलं तरी ते कोणतं घ्यायचं? धोलावीरा हे घ्यायचं. सिंधू संस्कृतीचे प्राचीन स्थळ म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व आहे. सिंधू संस्कृतीचं. ठीक आहे. जे काही जागतिक वारसा स्थळ आहे, आपल्या भारतामध्ये असणारे कोणते जागतिक वारसा स्थळ आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये येतात, त्या सगळ्या गोष्टी पण काय करायच्या आहेत तुम्हाला बघायच्या आहेत. आणि ते जागतिक वारसा स्थळ आहे, हे कशासाठी प्रसिद्ध आहे आणि का म्हणून त्यांना तिथं त्याला त्या युनेस्कोने काय त्याला दर्जा दिलेला आहे जागतिक वारसा स्थळाचा, ह्या सगळ्या माहिती आपण बघायचंय. जसं आपण धोलावीराचं पाहिलं, की त्या ठिकाणी काय रे, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हडप्पाकालीन अवशेष सापडलेले आहेत. त्यामुळे आणि भारतातील सर्वात जास्त अवशेष त्या ठिकाणी सापडलेले आहेत. त्याच्यामुळे धोलावीरा हे ठिकाण आपल्याला युनेस्कोने काय केलेले जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये घोषित केलेलं आहे. बघा आजचा हा भाग आपला संपलेला आहे. 30 जे आपण क्वेशन्स घेतो, क्वेशनची सीरीज ती आपली आज पूर्ण झालेली आहे. आणि तुम्हाला जर हे लेक्चर्स आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट्स करून जर तुम्हाला काही डाउट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा आम्हाला कळवत राहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्र सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.